नांदेड शहरापासून जवळच असलेल्या सिडको हडको परिसरातील गुरुवार बाजार येथील रहिवासी वैभव शिवकुमार पैतवार याच्या यशाने सध्या संपूर्ण जिल्हाभरात त्याचे कौतुक होत आहे। अवघ्या 10वीत असताना पतंग उडवत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला, ज्यात त्याचे दोनही हात निकामी झाले। मात्र या विपरीत परिस्थितीत देखील वैभवने हार मानली नाही। आलेल्या संकटाशी न डगमगता झुंज देत वैभवने पायाने लिहिण्याची कला आत्मसात केली। त्याच्या या अदम्य इच्छाशक्तीचे आणि कठोर परिश्रमाचे फळ त्याला आता मिळाले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले असून महसूल सहाय्यक पदासाठी त्याची निवड झाली आहे। वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचे संपूर्ण नांदेडमध्ये कौतुक होत आहे। तो स्वतःसाठीच नाही तर हजारो तरुणांसाठी एक स्फूर्तिदायी प्रेरणा बनला आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश कसे मिळवता येते याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच वैभव पैतवार होय। वैभव शिवकुमार पैतवार आहे। 2008 मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते। त्यानंतर माझा 3 वर्षासाठी प्रवास थांबला होता। त्या प्रवासामध्ये मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता। त्यावेळी त्याच्यावर काम केलं आणि मात देखील केली आणि प्रॅक्टिस चालू केली। त्याच्यात सक्सेस झालो। 2012 मध्ये मी 10वी एक्झाम दिली। एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या। जॉब संदर्भात पण होत्या, जॉब बाहेर करायचे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरातला भरपूर सपोर्ट होता आम्हाला। छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहिणीचा सगळ्यांचा सपोर्ट होता। त्यानंतर मी माझं 12वीचं आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वसंतराव या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं। तिथं देखील माझं 2021 मध्ये मास्टर्स शिक्षण पूर्ण होऊन सेटलमेंट झालं 21 मध्ये माझं। आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते, पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या। मग मी MPSC कडे वळण्यासाठी पुढचा प्रवास सुरू केला। जळगाव येथील यशवंतराव मार्गदर्शक यांनी मला मार्गदर्शन केलं आणि सरांनी मार्गदर्शन केलं। त्यामुळे कदाचित मी आज या 2023ची गट परीक्षा पास होऊ शकतो आणि मी पुढील तासांच्या तयारीसाठी परिपूर्ण प्रयत्न करतो। 2010 सांगितलं आता समोरचं ध्येय सांगितलं कसं वाटलं? म्हणजे दोन्ही हात निकाल झाले होते। सुरुवातीला खचून गेलो होतो। प्रवास खूप खडतर होता। म्हणजे असं वाटायचं की कधी काही होऊ शकत नाही। फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या गोष्टीतून बाहेर पडत मला भाग पडत। समोरच्या पिढी काय सांगितलं? चांगली मैत्री बनवलं। युवा पिढीच्या बाबतीत देऊ शकतो। काही मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केले मला त्या क्षेत्रामध्ये पास होण्यात, त्यांचा मोलाचा वाटा आहे। आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वेगवेगळे होते। माझ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या। NTV न्यूज मराठी, नांदेड।